आज आम्ही राष्ट्रीय महामार्ग आणि येणारे पुढचे गणपती उत्सव या संदर्भामध्ये आमच्या नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी, आमचे फेगरे साहेब असतील, आमचे सेलार साहेब असतील आणि आमचे इतर सर्व अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपासून AC पासून सी पासून सर्वच आज आमची मीटिंग अशासाठी होती, ज्या हवेमुळे गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांना अडचण होऊ नये आणि काही ठिकाणी ज्या थोड्या बायपास राहिलेल्या आहेत, काही अदरवाईज गावामध्ये आतमध्ये जाणारे रस्ते आहेत, ह्यासाठी आम्ही मधल्या काळामध्ये गडकरी साहेबांकडे गेलो होतो. गडकरी साहेबांनी आम्हाला होकार दिला आणि त्याच्याप्रमाणे खाली पत्र पण आली आमची आणि काय झालं, कुठं झालं, त्याची पूर्तता काय झालेली आहे यासाठी आज मीटिंग घेऊन आम्ही पूर्ण आढावा की अगदी वडकळच्या फूडपासून ते अगदी कशेडी भोपळ्यापर्यंत आज आम्ही हा आढावा घेतलेला आहे. चांगली मीटिंग झालेली आहे. अधिकारी वर्गाने चांगलं सहकार्य, ठेकेदार आहेत त्यांनी पण ठरवलेलं आहे आणि शक्यतो आम्ही माणगाव इंदापूरचा जो बायपासचा जो भाग आहे त्यामध्ये आम्ही एक लेन माणगावची सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे. गणपतीच्या आसपास आटोकाट प्रयत्न चालू आहे, परंतु पावसावरती पण अवलंबून आहे. आपल्या कोकणातला पाऊस सगळ्यात जास्त असतो आपल्याला माहिती आहे. तर तो पावसाने जर आम्हाला उघडीप दिली तर आमचे ठेकेदार, अधिकारी वर्ग बोलले रात्रंदिवस थांबून आणि त्याच्यामध्ये रेल्वेची अडचण अशी आहे की ज्या ट्रेन जाणाऱ्या आहेत त्यांनी थोडासा आम्हाला ब्लॉक दिला तर त्याच्यामध्ये फटकन गर्डर टाकले तर गर्डरच्या नंतर मग त्यांना वरचं कॉन्क्रिटीकरण किंवा काय करायचं सोपं पडेल आणि त्यासाठी आम्ही खात्री बाळगतोय आणि गणेश भक्तांना सुटसुटीत सुरळीत मार्ग व्हावा अशी आम्ही व्यवस्था करतोय. दुसरं आव्हान करतो आम्ही माणगाव आणि इंदापूरच्या व्यापारी लोकांना, कार्यकर्त्यांना, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सरपंच असतील, आमचे इंदापूर या सगळ्यांना की ज्यावेळेला गणपती सीझनला बाहेर जे काय पार्किंगला गाड्या बिड्या असतात, बाईक बी, तर त्यात आपण रस्ता थोडा रुंद केलेला अधिकाऱ्यांनी, परंतु त्या गाड्यांमुळे परत जरा आवळ होतो तर त्या गाड्यांची त्यांनी थोडीशी दुसरीकडे कुठेतरी पार्किंग करावी आणि रस्ता मोकळा असावा. जर तो रस्ता मोकळा असला, रहदारी चालू राहिली तर मग आपल्याला अडचण येणार नाही. हे एक आम्ही आव्हान करतो. पुन्हा एकदा आमच्या सर्व अधिकारी वर्गांना धन्यवाद देतो आणि ज्या ज्या आज आम्ही शिफारशी केलेल्या आहेत त्याची पूर्तता लवकरात लवकर आपण करावी अशी माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.